हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आज होती आषाढी एकादशी, म्हणजेच हा जो व्हिडिओ आहे तर तो आषाढी एकादशीच्या दिवशीचा आहे. तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे. जेव्हा ही कोणत्या अशा प्रकारच्या सेवा असतात, म्हणजे ज्या मोठ्या पूजा असतात, तर तेव्हा मी सर्व जी देवांची भांडी असतात किंवा देवांचे जे फोटो आहेत किंवा देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या सर्व मी पहिल्यांदा स्वच्छ करून घेतो आणि त्यानंतरच मी माझ्या सेवेला सुरुवात करत असतो. म्हणजेच जर तुम्ही बघत असाल तर आज आषाढी एकादशी होती, त्यानिमित्ताने जे सर्व देवांच्या मूर्ती होत्या माझ्या देवघरातील तर त्या सर्व मी क्लीन करण्याचं ठरवलं होतं. त्याचबरोबर तुम्ही बघत असाल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत देवघरातील देवांची मांडणी मी कशा प्रकारे केली ते सांगितलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी नंतर ते पुन्हा चेंज केलं आणि ह्या ज्या स्टेप तुम्ही बघत आहात आता माझ्या व्हिडिओमध्ये तर ह्या मी म्हणजेच ऑनलाईनच बनवलेल्या आहेत, कारण याच्यावरती आपली देवांची जी मांडणी आहे तर ती एकदम सुंदर आणि छान दिसते. तुम्ही देखील आवर्जून अशा प्रकारचा इथे स्टेपचा यूज करा, जेणेकरून तुमच्या देवांची जी मांडणी आहे तर ती देखील खूप छान प्रकारे दिसेल. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असतील तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर पहिले देखील मी अशा प्रकारच्या ज्या स्टेप्स होत्या त्यांचा इथं मी यूज केला होता, पण ते म्हणजेच मी तेव्हा डब्यांचा यूज केला होता. त्यामुळे ते जे डबे असतात तर ते कालांतरानंतर ते म्हणजेच थोडे म्हणजे सॉफ्ट पडायला लागतात. त्यावरती परमनंट सोल्युशन म्हणून तर मी ह्या लाकडाच्या ज्या स्टेप्स आहेत तर ह्याच मी ऑनलाईन खरेदी केल्या होत्या. ह्या देखील खूप छान आहेत, म्हणजेच मला खूप छान प्रकारे याचं देखील पार्सल मला रिसीव झालं आणि त्यानंतर ह्या ज्या स्टेप्स आहेत तर ह्या म्हणजेच अरेंज करण्यासाठी पण खूप म्हणजे जास्त वेळ लागत नाही, अगदी थोड्या वेळामध्ये ह्या अरेंज होऊन जातात छान प्रकारे. यानंतर तुम्ही बघत असाल तर जी देवघराची मांडणी होती तर ही म्हणजेच मी माझ्या हॉलमध्येच ठेवलेली आहे आणि जी काही देवांची मांडणी आहे तर ती देखील एकदम छान प्रकारे आणि चांगल्या प्रकारे मी केलेली आहे. तुम्हाला माहिती असेल तर सत्यनारायण देखील माझ्या रूमवरती करत असतो, तो देखील तुम्हाला आता लवकरच व्हिडिओ पाहायला मिळेल. म्हणजेच जो गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ होता तेव्हा देखील मी सत्यनारायण केला होता, म्हणजेच दर पौर्णिमेला जो सत्यनारायण असतो तर तो माझा सुरूच असतो, त्यामुळे तो देखील व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर जे काही देवांचे फोटो होते तर मी सुरुवातीला म्हणजे जी सर्वात पहिली पायरी होती तर त्या पायरीवरती मी सर्व देवांचे फोटो ठेवून घेतले. 2 नंबरची जी पायरी होती तर त्या पायरीवरती मी महाराजांची मूर्ती मंदामध्ये ठेवून घेतली. त्यानंतर महाराजांच्या डाव्या बाजूला मी गजानन महाराजांची मूर्ती देखील ठेवून घेतली. त्याचबरोबर त्यांच्या साईडला जे विठ्ठल रुक्मिणी देवीची मूर्ती होती तर ती देखील मी ठेवून घेतली होती. याचबरोबर जी स्वामींची मूर्ती आहे तर त्यांच्या उजव्या हाताला मी बाळकृष्णाची देखील मूर्ती ठेवून घेतली होती. यानंतर जी सर्वात शेवटची म्हणजेच तिसरी पायरी होती, तिसऱ्या पायरीवरती जी महादेवांची मूर्ती होती तर ती मी सुरुवातीला ठेवून घेतली आणि जी महादेवांच्या मूर्तीचं म्हणजेच जे आपली जलाधारी असते तर ती आपल्याला उत्तरेकडे तोंड करून ठेवायची असते. तर म्हणजेच माझ्या रूमच्या हिशोबाने जे महादेवांची जी मूर्ती होती त्याची जी उत्तर दिशा आहे तर ती महाराजांच्या उजव्या बाजूला येते. त्यामुळे तुम्ही बघत असाल तर जी महादेवांची पिंड होती तर ती मी तशा प्रकारे अरेंज केली. त्यानंतर त्यांच्या साईडलाच म्हणजेच आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवत असतो, याचबरोबर महाराजांच्या उजव्या हाताला म्हणजेच सुरुवातीला मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेतली आणि त्यानंतर त्यांच्याच बाजूला महालक्ष्मी देवीची देखील मी मूर्ती ठेवून घेतली. आणि तुम्हाला माहिती असेल तर मी कुंचम सेवा देखील करतो, त्यासाठी मी खास करून महालक्ष्मी देवीचा मी जो चांदीचा कॉईन आहे तर तो मी खरेदी केला होता, तो देखील मी दररोजच्या म्हणजे देवपूजेमध्ये ठेवून घेत असतो. याचबरोबर ज्या गजांतलक्ष्मी होत्या तर त्या देखील मी या सेवेमध्ये ठेवून घेतो. सर्वात शेवटी म्हणजेच सर्वात शेवटची जी जागा उरते तर तिथे मी रुद्रयंत्र ठेवून घेतो. त्याचबरोबर त्याच अरेंजमेंटमध्ये मी घंटा देखील ठेवून घेतो. स्वामींच्या ज्या पादुका आहेत तर त्या देखील मी ठेवून घेतलेल्या आहेत. याचबरोबर शंख देखील मी तिथेच ठेवत असतो. जेव्हाही आपण आपल्या देवघरामध्ये शंख ठेवतो तर तेव्हा आपल्याला त्यामध्ये म्हणजेच तो जो आज शंख आहे तर तो स्टँडवरती ठेवायचा आहे. त्याचबरोबर देवघरामध्ये आपल्याला एकतरी पाण्याने भरलेलं भांडं ठेवायचं असतं, त्यामुळे तुम्हाला माहिती असेल तर आपल्याला स्वामी केंद्रामध्ये लोटी भांडं मिळून जातं, ते देखील मी माझ्या दररोजच्या सेवेमध्ये ठेवत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो मंगल कलश आहे तर तो सुरुवातीपासूनच माझ्या देवघरामध्ये आहे आणि मला देखील तो म्हणजेच ठेवण्यासाठी खूप आवडतो. त्याला देखील आपण देवी आईचं स्वरूप देऊ शकतो. त्यामुळे जो मंगल कलश आहे तर तो देखील मी माझ्यात तुम्ही बघत असाल तर मंदिरात मी ठेवून घेतला होता. यानंतर जी काही म्हणजे नित्यसेवा होती तर ती मी सुरुवातीला करून घेतली. आषाढी एकादशी होती, त्यानिमित्ताने मला पांडुरंगाची देखील सेवा करायची होती, त्यासाठी मी अशा प्रकारे दुसरीकडे एक अरेंजमेंट करून घेतली. म्हणजेच तुम्ही बघत असाल तर खालती मी सुरुवातीला मोठा जो चौरंग आहे तर तो मी ठेवून घेतला, कारण त्यावरती मला म्हणजेच जे मूर्त्या होत्या म्हणजेच पांडुरंगाची मूर्ती, रुक्मिणी देवीची मूर्ती, त्याचबरोबर बाळकृष्णाची यांची देखील मला त्यावरती म्हणजेच अरेंजमेंट करायची होती, म्हणजे त्यांची देखील तिथे स्थापना किंवा त्यांची सेवा करायची होती. त्यामुळे मी म्हणजेच अशा प्रकारचं जे मोठं आसन होतं तर त्याचंच मी ते यूज केला. त्याचबरोबर मागचं डेकोरेशन देखील थोडंसं करून घेतलं, म्हणजेच डेकोरेशन केल्यानंतर आपली पूजा जी आहे तर ती अजून दिसायला खूप छान दिसते. याचबरोबर जे चौरंगाला म्हणजे चारही बाजूंना आंब्याचे डाळे असतात तर ते मी लावून घेतले.
त्यानंतर जी सेवा आहे तर तिला मी सुरुवात केली. सुरुवातीला जो तुम्ही बघत असाल तर महालक्ष्मी देवी आणि विष्णू भगवंताचा जो फोटो आहे माझ्या देवघरामध्ये देखील मी या सेवेमध्ये ठेवून घेतला. सुरुवातीला मी इथे समया प्रज्वलित करून घेतल्या. म्हणजेच जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर आपल्याला पहिल्यांदा दीपपूजन करायचं असतं. त्यानंतर आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची असते. सुरुवातीला ज्या काही समया होत्या तर त्या मी प्रज्वलित करून घेतल्या, त्यांची देखील मी पूजन करून घेतले. यानंतर जो फोटो होता तर फोटो देखील मी छान प्रकारे स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर त्याला अष्टगंध हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर त्यांना मी वस्त्र अर्पण केली, फूल अर्पण केले. यानंतर जी मूर्ती होती म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी देवीची जी मूर्ती होती तर तिच्यावरती देखील छान प्रकारे मी अभिषेक करून घेतला. म्हणजेच मी अभिषेक करण्यासाठी ते पंचामृत तयार करून घेतलं होतं. पंचामृतामध्ये आपल्याला दही, दूध, साखर, मध आणि तूप अशा प्रकारे जे पंचद्रव्य असतात तर त्याने मिळून आपल्याला पंचामृत तयार करायचं असतं आणि हे नंतर आपण प्रसाद म्हणून देखील ग्रहण करू शकतो. त्यामुळे जे पंचामृत होतं तर ते मी थोडंसं जास्त प्रमाणामध्येच करत असतो, जेणेकरून अभिषेक झाल्यानंतर प्रसाद म्हणून आपल्याला ते स्वतः देखील ग्रहण करता येतं. सुरुवातीला जी मूर्ती होती तर ती मी तामणामध्ये ठेवून घेतली. त्यानंतर पहिल्यांदा मी पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घेतला. याचबरोबर आपल्याला ज्या काही सेवा करायच्या असतात तर त्या आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्यातूनच वाचून ज्या काही सेवा होत्या तर त्या मी करून घेतल्या. यानंतर जी मूर्ती होती तर तिला पुन्हा मी पाण्याने, कारण जेव्हा आपण पंचामृताने मूर्तीवरती अभिषेक करतो तर त्यामुळे त्यातील म्हणजेच जो मध असतो किंवा साखर तो मूर्तीवरती म्हणजेच ते चिपकून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर एका स्वच्छ कापडाने ती पुसून घ्या. मी तसंच केलं. म्हणजेच सुरुवातीला मी पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेतला, त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घेतला आणि जी मूर्ती होती तर ती मी नंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतली. सुरुवातीला आपल्याला जिथे मूर्ती ठेवायची आहे तर तिथे आपल्याला थोडीशी तांदळाची रास ठेवून घ्यायची. त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं. त्यावरती जी मूर्ती आहे तर ती ठेवून घ्यायची. मूर्तीला देखील मी हळदी कुंकू म्हणजेच अष्टगंध, जे विठ्ठल भगवान होते त्यांना मी अष्टगंध वाहून घेतलं. जे रुक्मिणी देवी होती तर त्यांना मी हळदी कुंकू वाहून घेतलं आणि त्यानंतर त्यांना देखील वस्त्र माळ मी परिधान केले. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तुळशीपत्र देखील अर्पण करायचं असतं. जे तुळशीचे पानं असतात तर ते आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायचे नसतात. आदल्या दिवशीच तुम्ही ते तोडून म्हणजेच फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकता. विठ्ठल आणि रुक्मिणी देवीची सेवा झाल्यानंतर मी ते गणपती बाप्पांची सेवा देखील करून घेतली. कारण जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं असतं, त्यानंतर आपण आपल्या सेवेला सुरुवात करू शकतो. तर जी गणपती बाप्पांची मूर्ती होती माझ्या देवघरामधली तर तीच मी ते घेतली होती. मूर्तीवरती देखील मी पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा मी पाण्याने अभिषेक केला. अभिषेक करताना जर तुम्हाला कोणते मंत्र किंवा स्तोत्र पठण नसतील तर तुम्ही फक्त ओम गण गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील करू शकता आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता. गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना देखील मी इथे पूजेमध्ये विराजमान केलं. त्यानंतर त्यांना देखील मी हळदी कुंकू वाहून घेतलं, त्याचबरोबर अष्टगंध वाहून घेतलं. लाल जास्वंदाचं जे फूल होतं तर ते देखील मी त्यांना अर्पण केलं. तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा देखील अर्पण करू शकता. त्याचबरोबर जे वस्त्र होते तर ते देखील मी त्यांना अर्पण केले. यानंतर जी बाळकृष्णाची मूर्ती होती तर मूर्तीवरती देखील मी तशाच प्रकारे अभिषेक करून घेतला. पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने. यानंतर जी मूर्ती होती तर तिला मी स्वच्छ म्हणजेच कापडाने पुसून घेतलं. त्यानंतर बाळकृष्णाला देखील मी छान असे जे वस्त्र होते तर ते परिधान केले. त्यांना पूजेमध्ये मी विराजमान केलं. यानंतर तुम्ही बघत असाल तर डेकोरेशनचा भाग म्हणून मी ते जे कवड्यांचे दिवे होते, तुम्ही जर माझे मागचे जेव्हा मी 11 गुरुवार केले होते महाराजांचे तेव्हा मी खास करून पूजेसाठी हे जे कवड्यांचे दिवे होते तर हे मी ऑनलाईन खरेदी केले होते. तेव्हा मी हे बनवले होते. हे अजून देखील खूप छान दिसतात आणि आपण जेव्हा अशा प्रकारच्या डेकोरेटिव्ह वस्तूंचा आपल्या पूजेमध्ये जेव्हा आपण यूज करतो तेव्हा आपली जी पूजा आहे तर अजून दिसायला खूप छान दिसते. तुम्ही देखील अशा प्रकारे अशा ज्या वस्तू असतात तर त्यांचा तुमच्या पूजेमध्ये नक्की यूज करत जा. यानंतर जे लोटी भांडं होतं तर माझ्याकडे म्हणजेच 2 साईजचे लोटी भांडे आहेत, एक छोटं आणि एक मोठं. जे छोटं लोटी भांडं असतं तर ते मी माझ्या देवघरामध्ये भरून ठेवतो आणि जेव्हा अशा प्रकारच्या काही मोठ्या किंवा छोट्या पूजा असतात तेव्हा मी या लोटी भांड्याचा इथे यूज करतो. त्यानंतर या सेवेमध्ये मी शंख आणि घंटी देखील ठेवली होती. त्याचबरोबर नैवेद्य म्हणून मी ते साखरच ठेवली होती. यानंतर आपल्याला या दिवशी उपवास देखील असतो, त्यामुळे नंतर मी पुन्हा उसळीचा जो नैवेद्य आहे तर तो मी दाखवून घेतला. अशा प्रकारे आषाढी एकादशीची जी सेवा होती तर ती माझ्या हातून अशा प्रकारे घडली. तुम्हाला मी केलेली सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही बघत असाल तर ह्या ज्या फुलांच्या माळी होत्या तर ह्या देखील मी आता जेव्हा गावाकडे गेलो होतो तर तेव्हाच मी माझ्यासोबत घेऊन आलो होतो. कारण मागच्या वर्षी जेव्हा गणपतीचं डेकोरेशन म्हणजेच मला करायचं होतं तेव्हा मी एक्स्ट्राच्या माळी अशा घेऊन आलो होतो, पण मला म्हणजेच माझ्यासोबत इकडे आणता आल्या नव्हत्या. त्यामुळे मी आता जेव्हा गावाकडे गेलो होतो तेव्हा मी ह्या सर्व घेऊन आलो. आणि हे तुम्ही बघत असाल तर ज्यामध्ये मी फुलं ठेवलेली आहेत पाणी भरून तर हे देखील खूप छान दिसतं. म्हणजेच यामध्ये आपण पाणी भरून ठेवू शकतो किंवा फुलं देखील त्यामध्ये डेकोरेशन करू शकतो. किंवा जर तुम्हाला म्हणजेच अगरबत्तीचा जो राख असते तर ती इकडे तिकडे कुठेही पडते तर तुम्ही यामध्ये देखील ती अगरबत्ती लावू शकता, जेणेकरून जी अगरबत्तीची राख असते तर ती त्यामध्येच पडते आणि जी जागा आहे
तर ती स्वच्छ राहते. तुम्ही बघत असाल तर जेव्हा देखील मी पूजा करताना अगरबत्ती लावतो माझ्या देवघरामध्ये, तेव्हा जी अगरबत्तीची राख आहे तर ती मी एका ताटामध्ये सर्व जमा करतो आणि त्यानंतर ती निर्माल्यामध्ये मी टाकून देत असतो. तुम्हाला मी केलेली आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.